हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्यांचे सुंदर असे झुमके घरच्या घरी अगदी पटकन 5 मिनिटांमध्ये तुम्ही कसे बनवू शकता तर ते पाहूया। अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे झुमके बनवायला शिकणार आहोत। तर हे जे झुमके आहेत ते तुम्ही साडी तसेच कुर्ती कोणत्याही आउटफिट सोबत कॅरी करू शकता। तर हे झुमके बनवण्यासाठी सुरुवातीला आपण आय पिन्स घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण 2 mm चे मोती ओवून घेणार आहोत। तर इथे आपण सर्व चांगल्या क्वालिटीचे मोती आपण याच्यामध्ये वापरणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्या या इयरिंगचा लुक हा अतिशय सुंदर दिसणार आहे। तर मी इथे मोती ओवून घेत आहे। एका बॉल पिनमध्ये जवळपास 8 एवढे मोती आपले मावत आहेत आणि तेवढे ओवून झाल्यानंतर आपण या वरच्या बाजूने आय पिनला लूप करून घेणार आहोत। तर इथे बघा, जेवढे मोती तुमचे मावणार आहेत तेवढे आपण इथे घालून घेणार आहोत। 8 घालू शकता किंवा 9 पण घालू शकता। त्यानंतर प्लायरच्या सहाय्याने वरील बाजूला आपण एक याला लूप बनवून घेणार आहोत। इथे तुम्ही एका आय पिनमध्ये जेवढे मोती टाकलेले आहेत तेवढेच बाकीच्या पण आय पिनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने प्लायरच्या सहाय्याने वरच्या बाजूला गोल जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथून आपली वायर जी आहे ती निसटणार नाही आहे। तर इथे बघा, आपली ही एक लाईन तयार झालेली आहे आय पिनच्या। अशा आपण इतरही लाईन्स बनवून घेणार आहोत। तर इथे आपण एका इयरिंगसाठी जवळपास 7 लाईन्स इथे बनवून घेतलेल्या आहेत। लाईन्स जर तुम्ही जास्ती बनवल्या तर झुमक्याचा जो खालील बाजूचा शेप आहे तो मोठा येऊ शकतो। तर इथे आपण 7 लाईन्स बनवलेल्या आहेत। त्यानंतर 0.3 mm म्हणजेच 30 गेजची वायर आपण बंडलमधून इथे कट करून घेतलेली आहे। तर ह्या वायरमध्ये आपल्याला ह्या सर्व ज्या आपण ओवलेल्या आय पिन्स आहेत त्या ओवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेस येण्यासाठी आपण 2 mm साईजचा गोल्डन बीड यामध्ये ओवलेला आहे आणि त्यानंतर 4 mm साईजचा एक मोती, त्यानंतर परत एकदा 2 mm साईजचा एक गोल्डन बीड्स ओवून घेतलेला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज पण चेंज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जर मोठा झुमका हवा असेल तर त्यानंतर आपण जे तयार केलेले आय पिन्सचे ज्या लाईन आहेत त्यामधील एक लाईन मी इथे ओवून घेतलेली आहे। त्यानंतर एक गोल्डन बीड, परत एक मोती आणि परत एक गोल्डन बीड, अशा पद्धतीने आपण प्रत्येक आय पिनचे जे लाईन आहेत त्याच्यामध्ये 3-3 मणी इथे टाकून घेणार आहोत, जेणेकरून खालच्या बाजूने आपला इथे स्पेस रेडी होईल। तर इथे बघा, अशाच पद्धतीने आपण सर्व आय पिन्स या वायरमध्ये ओवून घेणार आहोत। अशा पद्धतीच्या मोत्यांच्या ज्या आय पिन्स आहेत त्या सर्व आपण ओवून झाल्याच्या नंतर त्याचा आपण सर्कल करून घेणार आहोत। तर इथे बघा, अगदी सिक्वेन्सने आपण हे सर्व ओवून घेणार आहोत। एक सुद्धा मोती कमी किंवा जास्त इथे टाकून चालणार नाही आहे। तर सगळं 2-2 आय पिनच्या मध्ये बरोबर सेमच मोती इथे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व आय पिन्स आपण ओवून घेणार आहोत आणि ओवून झाल्याच्या नंतर दोन्ही वायरचे टोक जे आहेत ते एकत्र घेतलेले आहेत आपण। ह्या सर्व ओवून झाल्यानंतर दोन्ही साईडचे जे टोक आहेत वायरचे एकत्र घेऊन बाजूने याला आता आपण इथे पीळ देणार आहोत, जेणेकरून याचा आपल्याला एक सर्कल इथे रेडी होईल। तर इथे पीळ देताना अतिशय घट्ट पीळ आपल्याला द्यायचा आहे, मध्ये मोत्यांच्या स्पेस राहायला नाही पाहिजे। अशा पद्धतीने पीळ देऊन आपण हे इथे गोल रेडी करणार आहोत आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण इथे कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीचे जे झुमके आहेत ते आता खूप ट्रेंडिंग आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे झुमके तुम्ही घरच्या घरी अगदी सहज आणि पटकन 5 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। त्यानंतर वरच्या बाजूच्या ज्या आय पिन्स आहेत त्यासुद्धा आपल्याला 0.3 mm वायरच्या मध्ये एकत्र ओवून घ्यायच्या आहेत। इथे मी सर्व ज्या आहेत आय पिन्स त्या व्यवस्थित एक झाले की एक बरोबर अशा ओवून इथे घेणार आहेत। सर्व आय पिन्स आपण ओवून घेतल्यानंतर याला सुद्धा आपण एकत्र अटॅच करणार आहोत। तर इथे बघा, मी सर्व या 0.3 mm वायरमध्ये इथे ओवून घेत आहे। तुम्हाला सुद्धा युनिक आणि ट्रेंडी ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या, जेणेकरून अशाच पद्धतीचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते। इथे आपण हे सर्व एकत्र ओवून घेतलेले आहे आणि याला अगदी घट्ट आपल्याला इथे पीळ देऊन घ्यायचं आहे। मध्ये थोडासुद्धा स्पेस राहता कामा नये, जेणेकरून आपलं इथे झुमक्याचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल। इथे पहा, वायरमध्ये आपण ओवल्यामुळे थोडंसं वरखाली हे होऊ शकतं, पण त्याला आपण हाताने एकदम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरच्या बाजूची जी एक्स्ट्रा वायर आहे ती आपण कटरच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत। आपला इथे झुमक्याचा आकार रेडी झालेला आहे। त्यानंतर एका आय पिनच्या मदतीने आपण याला वरच्या बाजूने हँगिंग लावणार आहोत। त्याच्यासाठी एक 6 mm साईजचा मोती आपण या आय पिन्समध्ये ओवून घेतलेला आहे आणि परत ती जी आय पिन आहे ती वरच्या बाजूने काढून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या बाजूला आपण एक मेटल कॅप इथे लावून घेतलेली आहे आणि कॅपवरती आपण एक 6 mm साईजचा मोती इथे ओवून घेणार आहोत। इथे तुम्ही गोल्डन मनी पण ओवू शकता। तर इथे मी 6 mm साईजचा मोती ओवून घेतलेला आहे आणि मोती ओवून झाल्यानंतर जी थोडीशी स्पेस राहते त्याला आपण लूप बनवून घेणार आहोत। तर इथे बघा, ते लूप बनवण्याच्या आधी आपण त्यामध्ये एक इयरिंगचे हँगिंग हुक जे असते ते यामध्ये अटॅच करून घेणार आहोत आणि नंतर प्लायरच्या सहाय्याने याला ते गोल लूप बनवून घेणार आहोत।
आणि हे जे लूप आहे ते अतिशय घट्ट आपल्याला बनवायचे आहे. वायर आहे ती अगदी खाली चिटकलेली पाहिजे, जेणेकरून आपले जे हँगिंगचे वरचे लूप आहे ते त्यामधून निसटता कामा नये. इथे बघा आपले हे झुमका इयरिंग रेडी झालेले आहे. अतिशय कमी वेळामध्ये आणि सुंदर असे हे झुमके आपले रेडी झालेले आहेत. तर ही झुमका बनवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नथ मेकिंगचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही DM पण करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.